नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो। एकदा एका छोट्या गावात रामू नावाचा शेतकरी राहत होता। रामूने आपलं आयुष्य शेतीत मेहनत करण्यात घालवलं होतं, पण त्याला म्हणावं एवढं यश कधीच मिळालं नाही। एके दिवशी त्याचा शेजारी म्हणजे दामूने त्याला विचारलं, रामू तुझं असं का होतंय रे? तू एवढी मेहनत करतोस तरी तुझ्या शेतात काहीच उत्पन्न निघत नाहीये। रामूने उत्तर दिलं, हा ना, मला पण माहित नाहीये, मी तर रोज मेहनत करतो पण माझं नशीबच फुटकं आहे असं वाटतंय। हे ऐकताच दामूने त्याला एक सल्ला दिला, रामू तुझ्या मनात काय विचार चालले असतात ते तू कधी लक्ष दिलं आहे का? आपलेच विचार आपलं भवितव्य घडवतात, तुला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल। मित्रांनो, रामूने त्याचा सल्ला ऐकला आणि आपल्या विचारांवर लक्ष द्यायला सुरुवात केली आणि काही महिन्यातच त्याच्या शेतात चमत्कारिकरित्या बदल झाले आणि शेती फुलायला लागली। तसेच त्याच्या आर्थिक स्थितीत सुद्धा सुधारणा झाली। मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला एक गोष्ट शिकता येईल, आपल्या विचारांचे महत्त्व खूप आहे। आपण जसे विचार करतो तसंच आपलं आयुष्य घडतं। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 जबरदस्त मार्ग सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा मेंदू येत्या 21 दिवसामध्ये यशस्वी होण्यासाठी 100% रिप्रोग्राम होईल। हे 2 मार्ग आपल्याला आपले विचार बदलण्यामध्ये तसेच आपल्या अंतर्मनाला रिप्रोग्राम करायला शिकवतील। पहिला मार्ग आहे योग्य सुसंवाद। मित्रांनो, ज्या प्रकारे आपण विचार करतो त्याप्रमाणे आपण बनत जातो। मनाला कधीच समजत नाही चांगले काय आहे आणि वाईट काय आहे। आपले अंतर्मन सर्व गोष्टी ऐकत असते, त्याला काहीच फरक पडत नाही काय बरोबर आहे आणि काय चूक आहे। त्याच्यासाठी त्या सर्व गोष्टी खऱ्या असतात ज्या तुम्ही स्वतःबरोबर बोलत असता। तो त्यावर विश्वास ठेवतो आणि जेव्हा एकदा का त्याला उमगले की तुम्ही तुमच्या अंतर्मनात कोणत्या प्रकारचे विचार पेरत आहात तर तो तशाच प्रकारे विचार करायला सुरुवात करतो। मित्रांनो, एक सायंटिस्ट डॉक्टर जो डिस्पेन्झा म्हणतात, वयाच्या 35 येईपर्यंत आपण जे काही असतो त्यात 95% आपल्या मान्यता, धारणा, वागणूक, भावना, सवयी, दृष्टिकोन या सर्वांचे मिश्रण असते, जे तुम्हाला काहीतरी ठरवून कृती करण्यास भाग पाडते। आपण जेव्हा कुठलीही कृती करतो तेव्हा आपला त्यावर विश्वास असतो की आपण हे जे काही करत आहोत ते बरोबर आहे आणि ज्या गोष्टी आपण टाळतो त्या गोष्टी करणं आपल्याला योग्य वाटत नाही। जर तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवणार नसाल तर त्याचे सर्वात मोठे कारण आहे स्वसंवाद। स्वसंवाद म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही स्वतःबरोबर मनातल्या मनात बोलता। आपण प्रत्येक सेकंद स्वतःबरोबर काही ना काही बोलत असतो। जर तुम्ही या गोष्टीचे बारकाईने निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की विचार म्हणजे बाकी काही नाही तर शब्द आहेत जे तुम्ही स्वतःबरोबर बोलण्यासाठी वापरत असता। चला एका उदाहरणाने समजून घेऊयात। समजा एखाद्या व्यक्तीने नवीन कार घेतली असेल आणि दुसऱ्याच दिवशी दुर्दैवाने त्या कारचा अपघात झाला असेल, तर त्या व्यक्तीच्या मनात विचार येईल की माझे नशीबच फुटके आहे, यामुळे माझे खूप नुकसान झाले, माझ्याबरोबर नेहमी असेच का होते? अशा बोलण्यामुळे त्या व्यक्तीला खूप त्रास होईल, त्याला स्वतःचा खूप राग सुद्धा येईल, त्याचा मूड खराब होईल। याचा परिणाम म्हणजे कदाचित त्याच्या ऑफिसच्या कामावर, घरातील कुटुंबावर सुद्धा तो राग काढेल। या सगळ्याचे एकच कारण आहे, त्याने स्वतःबरोबर रोज अशा काही गोष्टी बोलून एक चुकीची मान्यता तयार केलेली असते। पण जर ती व्यक्ती अपघातानंतर अशी बोलली असती की एक चांगली गोष्ट झाली, मी निदान वाचलो तरी, मला काहीच झाले नाही, मी किती नशीबवान आहे, या अपघातात माझा मृत्यू सुद्धा होऊ शकला असता, मला साधे खरचटले सुद्धा नाही, हे परमेश्वरा मी तुझा खूप कृतज्ञ आहे, नाहीतर माझ्या कुटुंबाचे काय झाले असते। स्वतःबरोबर असे बोलल्याने जेव्हा पण ती व्यक्ती आपल्या कारकडे बघेल किंवा जेव्हा कधी त्या व्यक्तीला झालेल्या अपघाताची आठवण येईल तेव्हा त्याच्या मनात एक सकारात्मक भावना निर्माण होईल आणि तो आपल्या आयुष्याकडे एक पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघायला सुरुवात करेल। जेव्हा पण तो कुठलेही काम करेल किंवा त्याच्या मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर चर्चा करेल तेव्हा त्याच्या मानसिकतेत सकारात्मक बदल होतील। माझे म्हणणे एवढेच आहे की आपण नेहमी सकारात्मक विचार करायला हवा आणि वास्तवतेला धरून योग्य विचार करायला हवा। त्यामुळे सुरुवात नेहमी या गोष्टीपासून करा की तुम्ही रोज प्रत्येक क्षणाला स्वतःबरोबर काय बोलता, स्वसंवाद करताना काय शब्द वापरता, याच्यावर जरा लक्ष ठेवायला सुरुवात करा। मित्रांनो, माझ्यावर विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही याचा विचार करायला सुरुवात कराल तेव्हा तुमचे अंतर्मन रिप्रोग्रामिंग होईल। तुम्हाला यामध्ये सातत्य आणि चिकाटी ठेवावी लागेल। पण मित्रांनो, हे करण्याबरोबर अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे दुसरा मार्ग। तुमच्या मेंदूला पूर्णपणे रिसेट करून टाका। आपल्या मेंदूला रिसेट करण्याचा अर्थ आपल्या मनात असलेल्या मान्यता, धारणा पूर्णपणे बदलून टाकणे, ज्यामुळे तुमची कृती बदलेल आणि एकदा का कृती बदलली की तुमचे भविष्य सुद्धा बदलेल।
पण वाटते तेवढे सोपे नाहीये हो. यासाठी तुम्हाला स्वतःवर खूप मेहनत करावी लागेल. मित्रांनो, माझ्या मते तुम्हाला जर तुमचा मेंदू रिसेट करायचा असेल तर पुढचे 21 दिवस द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक रोज 30 मिनिट ऐकायचे. तुम्हाला पुस्तक विकत घ्यायची सुद्धा गरज नाहीये किंवा या पुस्तकाची व्हिडिओ समरी सुद्धा ऐकायची गरज नाहीये. हे पुस्तकाची ऑडिओ समरी यूट्यूबवर फ्रीमध्ये उपलब्ध आहे. मला माहीत आहे की ऐकायला थोडे विचित्र वाटत असेल, पण माझ्यावर विश्वास ठेवा. हे एकदा करून बघा. आपल्या अंतर्मनाचे महत्त्व काय आहे यावर आधारित जोसेफ मर्फी यांनी लिहिलेले हे उत्तम पुस्तक आहे. रोज 30 मिनिट ऐकताना तुम्हाला फक्त हे पुस्तक ऐकायचे आहे, बाकी कोणतेही काम करायचे नाहीये. असे केल्यास तुमचे अंतर्मन रिप्रोग्रामिंग होऊ लागेल. आणि याचा दुसरा फायदा म्हणजे हे पुस्तक ऐकताना तुम्ही ध्यानाच्या अवस्थेत जाल. याशिवाय तुम्हाला मनाच्या वेगवेगळ्या स्टेजेस सुद्धा समजतील, जे आतापर्यंत तुम्हाला कधीच माहीत नव्हते. आपले मन अशा प्रकारे काम करते की आपण जे त्याला ऐकवतो त्या प्रकारे ते विचार निर्मिती करायला सुरुवात करते. जेव्हा तुम्ही 21 दिवसामध्ये तुमच्या मनामध्ये योग्य विचार पेराल, तुमच्या मनाला अंतर्मनाचे महत्त्व सांगाल, तेव्हा तो त्याच प्रकारे विचार करायला सुरुवात करेल. चला एका उदाहरणाने पाहूयात. तुम्ही कधीतरी जिमला गेला असाल ना. अचानक एक दिवस जाऊन जर तुम्ही खूप मोठे वेट उचलले तर तुमच्या मनात ही धारणा तयार होईल की जिमला जाऊन काम करणे खूप कठीण आहे, व्यायाम करणे खूप कठीण आहे आणि माझ्यात तितकी ताकद पण नाहीये की मी जिमला जाऊन व्यायाम करू शकू. जोपर्यंत तुमची ही मान्यता, ही धारणा असेल तोपर्यंत तुम्ही जिमला कधीच जाऊ शकणार नाही. त्या उलट तुम्हाला जर तुमच्या हिताचे आणि अनुकूल मान्यता बनवायच्या असतील तर तुम्हाला ॲक्शन सुद्धा त्याप्रमाणेच घ्याव्या लागतील. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, एक नकारात्मक मान्यता तयार होण्यासाठी एक मोठी कृती पुरेशी आहे, पण सकारात्मक मान्यता बनवण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर नकारात्मक मान्यता तयार होण्यासाठी एक मोठी ॲक्शन पुरेशी असते, पण सकारात्मक मान्यता बनवण्यासाठी तुम्हाला छोट्या छोट्या ॲक्शन घ्याव्या लागतील. त्यामुळे रोज 30 मिनिटे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक ऐका आणि आपल्या मनात सकारात्मक विचार रुजवा. या 2 मार्गांची मदत घेऊन आपण आपल्या मेंदूला रिप्रोग्रामिंग करू शकतो. मित्रांनो, तुम्ही जर रोज सकाळी स्वतःला म्हटलात मी सक्षम आहे, मी यशस्वी होणार आहे, मी माझ्या ध्येयाला साध्य करू शकतो, या सकारात्मक स्वसंवादामुळे आपला आत्मविश्वास वाढेल आणि आपल्या मनात सकारात्मक विचार रुजतील. हे नियमित करणे तितकेच महत्त्वाचे आहे. कधी कधी आपल्याला बदल लगेच दिसणार नाहीयेत, पण सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास नक्कीच फरक पडेल. जोसेफ मर्फी यांनी लिहिलेले द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक आपल्या अंतर्मनाचे महत्त्व सांगते. हे पुस्तक 21 दिवस रोज 30 मिनिटे ऐकणे, पुस्तक ऐकताना ध्यानाच्या अवस्थेत जाणे, म्हणजेच इतर कोणतेही काम न करणे, फक्त पुस्तकावरच लक्ष केंद्रित करणे. पुस्तकातील विचारांनी आपले मन नवीन सकारात्मक मान्यता तयार करेल, जे आपल्याला आपल्या ध्येयाच्या दिशेने घेऊन जातील. मित्रांनो, आपल्या विचारांमध्ये बदल घडवूयात. आपल्या जीवनात सकारात्मकता आणणे हे आपल्याच हातात आहे. योग्य स्वसंवाद आणि मनाचे रिसेट करणे या 2 प्रभावी मार्ग वापरून आपण आपल्या मनाला रिप्रोग्राम करू शकतो. हे मार्ग सातत्याने वापरल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. तर मित्रांनो, आजपासून या 2 मार्गाचा अवलंब करा आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवा. तुमच्या विचारांचा प्रभाव किती मोठा असू शकतो याचा अनुभव घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.